तुम्ही निघा आता, उशीर होईल तुम्हाला. येस प्रीत, लेट्स गो. पारू, तुला कुठे ड्रॉप करायचंय का? नाही नको, तुम्ही जा तुमच्या कामाला. कुठे चालली आहेस तू? अहो ते मी देवळात चालले आहे. मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळाली आणि माझ्या कामाचा पहिला दिवस चांगला गेला ना, म्हणून सावित्री आत्यानं देवळात जाऊन यायला सांगितलंय. ठीक आहे, मग ते मंदिर माझ्या वाटेतच आहे, मी तुला ड्रॉप कर. अहो नाही नको, कशा पाहिजे. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. चल. थँक्यू. पारू, ये आपण भेटूया. हा, आदित्य सर तुम्ही बी. एक सेकंड. हा, आय एम सो सॉरी. हॅलो. नो नो नो, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण याआधी सुद्धा ऑर्डर्स वेळेवर डिलिव्हर झालेले आहेत. डोंट वरी, मी लवकरात लवकर हे प्रेझेंटेशन तुम्हाला मेल करतो. आय वॉज जस्ट वेटिंग फॉर समथिंग डिफरंट. किर्लोस्कर नेहमीच वेगळं डिलिव्हर करत आलेले आहेत. सो मी त्या एका गोष्टीची वाट बघत होतो, बट काही हरकत नाही. मला थोडासा वेळ द्या. आय गेट बॅक टू यू ऑन दिस ॲज सून ॲज पॉसिबल. थँक्यू सो मच. काय झालं सर? अगं काही नाही, ते आम्ही एका नवीन बिझनेस आयडियावर काम करत होतो. बिझनेसमधल्या काही प्रश्नांची उत्तरं शोधत होतो. चल. आदित्य सर, तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं ना तिथं मिळतील. तुम्ही चला माझ्या बरोबर, चला. नाही, मला उशीर होत आहे. असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असेल तर? नाही म्हणजे काय सांगावं ना, तुम्हाला तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरे इथं तुमच्या समोर असतील तर? तुम्ही ऐका माझं, चला माझ्या बरोबर, चला. नक्की? होय. काय झालं? आदित्य सर, तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का? नाही म्हणजे माझ्याकडे आहेत, पण ते मला भाजीसाठी वापरायचे. नाही आहे ना, कशासाठी पाहिजे? ते तिथं माणसं बसली आहेत ना, त्यांना द्यायचे. माझा पगार झाला की मी परत करीन. थँक्यू. चला ना माझ्या बरोबर. तुमची जोडी सुखाची राहून दे. ते मी वटीचं सामान घेते. लुकिंग गॉर्जियस. आय बेट हे कपडे एक्सक्लुझिव्ह असतील. येस, करेक्ट ओळखलंस. दिशा ये ना, बस बस. काय ग दिशा, एकटीच आलीयस का? नाही नाही नाही, आलाय ना माझा फियॉन्सी पण आलाय सोबत. ओ, अगं आहे कुठे तुझा फियॉन्सी? तो तिकडे बसलाय. एक मिनिट. सॉरी गाईज, आय गेट हिम. प्रीत, चल ना तिकडे. हो राहू दे ना, जा ना तू. प्रीत, अरे असं का करतोस? चल ना. राहू दे ना दिशा. प्रीतम चल. गाईज, हा प्रीत आणि हे सगळे माझे फ्रेंड्स. ही वाणी. हॅलो. अर्चना, मिहिर, नितेश, गंधाली, भाग्यश्री आणि अमेय. आणि दिस इज माय फियॉन्से प्रीतम किर्लोस्कर. ओ, कॉंग्रॅच्युलेशन्स. प्रीत, ये ना, बस. अरे बस. दिशा. दिशा
दिशा गुड चॉईस हा. म्हणजे काय, आमची दिशा आहेच बेस्ट. पण बाय द वे तू जॉब वगैरे काय करतोस? मग इन्व्हेस्टमेंट बँकर? पॉलिटिशियन आहे. मग बिझनेस टायकून? आणि एज्युकेशन MBA केलं असणारच ना? युनिव्हर्सिटी कुठली? आय मीन केम्ब्रिज, हॉवर्ड. मी 5 वर्ष स्टेट्समध्ये होतो. दिशा, यू नो ना, माझी फॅमिली इथे राहूच शकत नाही. प्रीतम, तुला माझ्या नवीन बिझनेसची माहिती सांगू का? प्लीज प्लीज. आत्ता कळेल तुला तुझी खरी लायकी. देवी, तू न मागताच समज देत असतेस, तरी बी आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे. देवी, माझ्या कनूला का नाही इकडच्या चांगल्या मोठ्या शाळेत प्रवेश मिळू दे. माझ्या बाच्या समध्या इच्छा पूर्ण होऊ दे. माझी सावित्री आत्या, त्यांची तब्येत चांगली राहू दे. आणि माझी देवी आई, त्यांना कायम सुखात ठेव, कायम खुश ठेव. प्रीतम सर, आदित्य सर, त्यांना कसली बी काळजी देऊ नकोस. आणि माझी वैजू, तिला का नाही, तिला ना कायम चांगला चारा खायला मिळू दे. काय ग, सगळ्यांसाठी सगळं मागितलंस, स्वतःसाठी कधी मागणार? हे गंमत सांगू, हे समज का नाही मी स्वतःसाठी मागितलंय. कसं काय? कारण ही समधी खुश तर मी खुश. हो. तुम्ही काय मागितलं देवीकडं? हे काय आता मागतो ना. देवी आई, माझ्याकडे सगळं काही आहे, तू फक्त हिच्या इच्छा पूर्ण कर. काय मागितलं? ते सांगायचं नसतं ना, पूर्ण होत नाही वगैरे. माझं आणि देवी आईचं सिक्रेट आहे. आदित्य सर, थँक्यू. का? ते काल तुम्ही माझा तोल सावरला नसता तर ते पूजेचा प्रसाद समजा सांडला असता, आणि काय झालं असतं मला नाही माहिती. इट्स ओके. तू जे माझ्या बाबांसाठी केलंय ना, त्याच्या पुढे हे काहीच नाही. आणि खरं सांगू, आईलाही या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. असो, निघायचं? 1 मिनिट थांबा, मी वटी भरून येते. हा. आदित्य सर, 1 मिनिट. सर, देवीच्या मंदिरात आलात आणि कुंकू बी नाही लावलं तुम्ही. आता लावलं? होय. चल. 1 मिनिट. आता काय? इकडे या. आदित्य सर, हे बघा, ह्यो धागा का नाही मी बांधला इथं. ओके. ते मला तुमच्या बंगल्यात नोकरी मिळावी ना म्हणून. आणि बघा ना, मला अहिल्या मॅडम कडे काम मिळालं. माझी इच्छा पुरी झाली. आता का नाही, आता यो धागा सोडायचा, म्हणजे आता पुन्हा काही अडचणी यायला नको ना म्हणून. हात पुढं करा. आदित्य सर, यो धागा ना कायम तुमच्या हातात राहू दे. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल.
बाहेरच निघायला हवा, उशीर होईल नाही तर. बाय बाय, चला. म्हणजे तू स्वतः बिझनेस सांभाळत नाहीस का? प्रीतम काय रे, तू कधी ऑफिसला तरी गेलाय का? ऑफिस असतं हे तरी माहितीये का तुला? हे पण भारी आहे त्याची लाईफ, खूप चिल, नुसतं आई बापाच्या पैशावर जगायचं. म्हणजे जगतोस कसा, काहीच करत नाहीस म्हणून विचारलं. मी तर तुझ्यासारख्या दुसऱ्याच्या जीवावर जगून वेडा होईन वेडा. काहीतरी शिक्षण झालंच असेल ना तुझं? तसं खूप शिक्षण नाही झालंय, ग्रॅज्युएशनला ड्रॉप आउट आहे मी. तुला जरा सुद्धा ऑकवर्ड वाटत नाही का? तुझं एज्युकेशन नाहीये, यू आर नॉट वर्किंग करंटली. एक एज असतं यार, किती दिवस असं फॅमिलीच्या जीवावर बसून खाणार. दिशा चल ना यार, निघूया आता. अरे असं का करतोयस? थांब ना, माझ्या फ्रेंड्सची छान एंटरटेनमेंट होते. ते सरळ लायकी काढतायत माझी आणि तू काहीच बोलत नाहीयेस. मग काय करू मी? म्हणजे ते खरं तेच बोलतात ना. मला सांग, काय खोटं बोलले ते, काय चुकीचं बोलले? खरं तेच बोलतात. अगं साधी बोलायचे मॅनर्स नाही आहेत त्यांना. प्रीत, ते काय आहे ना, खरं बोललेलं कडू लागतं. आता ते उलट तुला आरसा दाखवतायत, रियालिटी चेक देतायत, म्हणून तू ऑफेंड होतोस. ऍक्च्युली फॅक्ट काय माहितीये का, हे ना सगळेजण ग्रेट आहेत. ते सगळेजण छान काहीतरी करतायत. दे आर इंडिपेंडेंट, अर्निंग वेल, डुईंग वेल, आणि त्यांना माहिती आहे मी पण खूप मोठी आहे कर्तृत्वाने. त्यामुळे ते कन्सर्नने सगळं बोलतात. दिशा, हे बघ, असतील तुझे फ्रेंड्स ग्रेट, पण मला नाही बसायचं त्यांच्या. प्रीत 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 प्रीत, आय एम सॉरी. मी सांगते त्यांना, आय एम सॉरी गाईज, प्लीज प्लीज त्याला काही बोलू नका. ते काय ना, माझा प्रीतम कधी त्याच्या आईच्या पदरातून बाहेर पडलाच नाही. टिपिकल मम्माज बॉय तो. बस आपण जास्त काही बोललो तर त्याच्या आईपाशी जाऊन रडत बसायचा बिचारा. काय ना, तो फक्त नावाने किर्लोस्कर आहे. ते सोडलं तर त्याची स्वतःची अशी काही आयडेंटिटी नाहीये. त्यामुळे तुम्ही जेव्हा विचारत होतात ना की हा आयुष्यात काय करतो, तर त्याचं उत्तर नाहीये ना त्याच्याकडे, पण ऑकवर्ड फील होतंय त्याला. हा, पण आयुष्यात फार काही बरं नसेल करू शकला तरी प्रीतम एका गोष्टीत प्रो आहे, ब्रिलियंट आहे. प्रीतम एक नंबरचा प्ले बॉय. हो, कमाल आहे त्यात तो. हा ग्रेट आहे कारण याचा भाऊ ग्रेट आहे, आदित्य किर्लोस्कर. पण एनिवे, याला पण सुधरवेन मी लग्नानंतर. आणि तुम्ही बघाच गाईज, लवकरच तो आपल्या सगळ्यांमध्ये उठण्या बसण्याच्या लायकीचा होईल. काय बोलतेस तू दिशा? तू कोण आहेस मला लायक बनवणारी? तुझी होणारी बायको आणि किर्लोस्करांची होणारी सून. प्रीत, काय ना, तुला माझ्या स्टेटसनुसार जरा वागावं लागेल ना. हे असं लुजर राहून नाही चालणार, राईट गाईज? नफ दिशा, किती होतंय आता? हो, खूप होतंय. हे कळतं तुला? मग शिक्षण अर्धवट सोडताना नाही कळलं? अय्याशी करताना नाही कळलं? स्वतःच्या आईच्या जीवावर फुकट जगताना नाही कळलं? आणि काय रे प्रीतम किर्लोस्कर, आदित्य तुझा मोठा भाऊ आहे ना?
मग त्याच्या आधी तुझं लग्न करण्याची घाई का करतात तुझ्या घरातले? कारण तू एक वाया गेलेला मुलगा आहेस, एवढीच ओळख आहे तुझी. आणि अहिल्या आंटींना वाटतंय की लग्नानंतर कदाचित तू सुधरशील म्हणून तुझं लवकर लग्न लावून देतात. पण यु नो व्हॉट, प्रीतम किर्लोस्कर ही आयडेंटिटी सोडली ना तर याआधी तुझी काही ओळख नव्हती, आत्ताही नाहीये. अँड आय प्रॉमिस लग्नानंतर सुद्धा नसेल. कळलं? हे घ्या, हे घ्या. बघ बघ, त्या पुरीचा चेहरा चंद्रावनी चमकायला लागलाय. तर ती महागड्या पार्लर मध्ये जात असेल. नाही नाही, मी नाही जात कुठल्या पार्लर फिर्लर मध्ये. अहो मला ते परवडत बी नाही. बघ बाई, आमचं काय, पोटा पाण्यासाठी उन्हातानात काम करावं लागतं म्हणून पोरीचा चेहरा असा रापला. 7 दिवसावर हिचं लग्न आहे आणि चेहरा बघा कशा मोठमोठ्या फुटकोळ्या आल्यात. असं आहे वय? माझ्याकडे ना एक मस्त उपाय आहे. आता हे जास्वंदीचं फुल बघा, हे घ्यायचं, याला मस्त पैकी वाळवायचं, याचा बारीक बारीक चुरा करायचा, गुलाबाचं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ना याचा बारीक चुरा टाकायचा. हे करून बघा. अहो याने मस्त पैकी ना चेहरा नितळ होतो आणि तोंडावरच्या फोड्या बी जातात. माझ्याकडे ना अजून एक उपाय आहे. तो ऐका हा. दूध घ्यायचं, त्या दुधावरची साय बाजूला काढून टाकायची, त्याच्यामध्ये हळद मिक्स करायचं, हे करून बघा. आणि हे जर का झालं नाही ना तर माझं नाव बदलून टाका. जिल्हा पालघर, तालुका वाडा, गाव हमरापूर, नाव पारू. लक्षातच राहील तुमच्या. पण खरंच जास्वंदीच्या फुलांनी इतका फरक पडतो? वय हो, मी खोटं नाही बोलत सर. कसं असतंय ना, जगात ना प्रत्येकालाच असं वाटतं की आपण ना सुंदर दिसावं, एकदम भारी दिसावं, नटावं थटावं. हो, हाय का नाही? पण काय आहे ना सर, ते तुमच्या ते दुकानामध्ये ना गोष्टी समजा महागड्या मिळतात. करेक्ट. आणि काय ते केमिकल बी असतंय त्याच्यामध्ये. बरोबर. त्यामुळे हे कसं सेंद्रिय, एकदम प्युअर आणि स्वस्त बी असतंय, परवडतंय समजण्यात. माहिती का नाही काकू? आणि सर, आपल्या आजी आजोबांच्या काळात कुठं काय होतं? काय ते तुमचं पार्लर का पार्लर आहे ना? बरोबर. शेवटी घरचं ते घरचंच. वाव, क्या बात है. पारू, थँक्यू सो मच. आता कसं बाई? मी जे शोधत होतो ना ते मला सापडले. बघितलं सर, मी म्हणलं होतं का नाही तुम्हाला? सर, तुमचे हे उरलेले पैसे बाकीचे पगारानंतर. काळजी करू नका, व्यवस्थित होईल. चला बाय. थँक्यू. डोंट वरी आई, प्रीतम आणि दिशाचं खूप छान जुळेल. तुला असं वाटत असेल तर मग मी निर्धास्त झाले, कारण मी प्रीतमशी याबद्दल बोलले नाहीये. पण मला असं खरंच वाटतंय की दिशाच प्रीतमसाठी योग्य आहे आणि तीच त्याला योग्य मार्गावर आणू शकेल. आई, आजवर तुझा निर्णय कधी चुकलाय का? तुम्हा लोकांचा माझ्यावरचा हा विश्वासच तर मला असे निर्णय घेण्याची ताकद देतो. आय एम सॉरी, पण मी तुला कामात डिस्टर्ब करत नाहीये ना? इट्स ओके.
बऱ्याच वर्षांनी आपल्या घरात शुभ कार्य आहे, प्रीतमची एंगेजमेंट. खरं तर हे सगळं तुझ्या बाबतीत आधी घडायला हवं होतं. शेवटी तू मोठा आहेस घरचा. आई, आता जी गोष्ट महत्वाची आहे तू ते करतेस, विच इज इनफ. प्लीज असा विचार नको करूस. हो, पण एक बोलू? मला अजूनही असं वाटतंय की प्रीतम दिशाला नीट वागवत नाहीये.